ही मशरूम भाजी आपली तयार झालेली आहे। मस्त अशी झणझणीत भाजी आहे। आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि ही भाजी नक्कीच ट्राय करून पहा। खूप सुंदर असा फ्लेवर आहे या भाजीचा। नमस्कार, शौर्य शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे मशरूमची भाजी। मशरूमची आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे। त्यासाठी आपण हे मशरूम घेतलेले आहेत। हे मशरूम आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत धुवून। आता हे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला। हे कट करून घेऊयात आपण। यामधून असं काप पाडायचा आणि आणखीन एक काप, असे एका मशरूमचे हे 4 तुकडे तयार करून घ्यायचे असे। चला तर मग तयार करूयात। हे आपले मशरूम कट करून झालेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्याला आपण कोथिंबीर, लसूण, कांदा हा मसाला काढून घेऊयात। मिक्सरमध्ये हे खोबऱ्याचे तुकडे घालायचे, हा लसूण घालायचा आहे, हा कांदा भाजून घेतलेला आहे हा एक घालायचा मिक्सरला, 1 चमचा तीळ घालायचे मिक्सरच्या भांड्यात, ही कोथिंबीर घालायची मिक्सरच्या भांड्यात। फायनली आपलं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण तयार झालेलं आहे। कांदा यामध्ये भाजून घातल्यामुळे हे थोडंसं काळं वाटण होतं। या मशरूम मध्ये आपण ही हळदी, हे मीठ घालायचे चवीनुसार आणि हे जिरं आणि धने पावडर हे मिक्स आहे माझ्याकडे, हे 1 चमचा घालायचे। यामध्येच 1 चमचा दही घालायचे। हे छान मिक्स करून घ्यायचं। हे हातानेच मिक्स करून घ्या, छान मिक्स होतं। हे पहा असं मिक्स करून झालेलं आहे आपलं। आता हे मशरूम फ्राय करून घ्यायचे। ही जिरं आणि मोहरी घालायची। यामध्ये हा मिक्सरला वाटून घेतलेला मसाला घालायचा। हा मसाला आपला भाजून झालेला आहे। आता यामध्ये लाल तिखट घालायचं, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आपण। आता यामध्ये आपण हे मशरूम घालायचे आहेत। मशरूमला पूर्ण आपण मसाला लावून घेतलेला आहे। आता हे मशरूम घालूयात। मिक्स करून घ्यायचं आणि याला 2 मिनिट झाकून ठेवायचे। हे झाकून ठेवायचं आणि स्लो गॅस करायचा। याला 2 मिनिट वाफू द्यायचे। हे झाकण काढून घ्यायचंय आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। हे आपण मगाशी या प्लेटामध्ये मिक्स केलं ना त्यातच पाणी घालायचं। याला आणखी 2 मिनिट झाकून ठेवूया। पाहू शकता कशी सुंदर अशी भाजी झालेली आहे। वाव, सुगंध तर एवढा येत आहे ना। खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे आपली। यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची।
काढून घेते. ही तयार झालेली आहे आपली मशरूम भाजी. जे लोक नॉनव्हेज खातात व त्यांना श्रावणामुळे खाता येत नाही त्यांच्यासाठी ही खूप खूप सुंदर अशी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून पहा.